सातारा 7 स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। सातारा जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी ताकद लावणार। शिवसेना उपनेते तथा नवी मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच शिवसेना नेते, पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारधारेवर सातारा जिल्ह्यात शिवसेना वाटचाल करत आहे। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही शिवसेनेची मोठी ताकद असून सर्व धर्म समभावाच्या भूमिकेतून पक्षाचे काम सुरू आहे। सातारा जिल्ह्यात शिवसेना पक्षवाढीसाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील असा शब्द शिवसेना उपनेते तथा नवी मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी दिला। विजय चौगुले यांच्यासह नवी मुंबई महानगरपालिकेचे ऐरोली येथील नगरसेवक सुरेश भिलारे यांनी शनिवारी कोरेगाव तालुका दौऱ्यात शिवसेना नेते तथा कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या शिवसेना भवन या कार्यालयास सदिच्छा भेट दिली। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले। त्यानंतर राजाभाऊ बर्गे, युवराज पाटील, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य राहुल फत्तेसिंह बर्गे, निलेश घनवट, माजी नगरसेवक मुन्नाभाई काझी, श्रीकांत मतकर, संतोष वेळापुरे, प्रकाश बर्गे, रुपेश गोळे, गणेश बर्गे, प्रसाद फडतरे यांच्यासह शिवसैनिक आणि मी वडार महाराष्ट्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन विजय चौगुले यांचा सत्कार केला। यावेळी विजय चौगुले यांनी राजाभाऊ बर्गे यांच्याशी शिवसेनेच्या संघटनात्मक वाढीबाबत सविस्तर चर्चा केली। सातारा ही माझी जन्मभूमी असून नवी मुंबई ही माझी कर्मभूमी आहे। मात्र मी स्वतःला सातारा जिल्ह्यातील मूळ रहिवासी समजतो। सातारा जिल्ह्याशी माझे पहिल्यापासूनच जवळचे नाते आहे। कोरेगावातही माझे चांगले संबंध आहेत। आपण सर्वजण एकत्रितपणे शिवसेनेच्या वाढीसाठी निश्चितपणे प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निश्चितपणे ताकद देतील। आवश्यकता भासल्यास याबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचेही विजय चौगुले यांनी सांगितले। राजाभाऊ बर्गे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि शिवसेना सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शरद कनसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा मोठ्या प्रमाणावर प्रसार केला असून युवा शक्ती मोठ्या प्रमाणावर शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे सांगितले। सध्या स्थितीत कोरेगाव शहर आणि ग्रामीण भागात पाणंद रस्ते आणि मुर्मीकरणाची कामे सुरू असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले। यानंतर विजय चौगुले यांनी जळगाव रस्ता येथील प्रसिद्ध स्टोन क्रशर व्यावसायिक व शासकीय ठेकेदार अनिल फडतरे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली। यावेळी फडतरे कुटुंबीय, मी वडार महाराष्ट्राचा कोरेगाव तालुका अध्यक्ष प्रसाद फडतरे, उपाध्यक्ष मल्लेश बनपट्टे, विठ्ठल वडार, माजी नगरसेवक दीपक फडतरे, लोहेश पवार, गणेश पवार, करण फडतरे, सोमनाथ जाधव, बापू फडतरे तसेच वडार समाजाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी त्यांनी समाज बांधवांशी संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली। ओके चल ओके गाड़ी
सगळी या इकडं जाऊ का भेटू दे मला भेटू दे मुद्रा ठीक आहे लोक आले आपला जिल्ह्यात हा आहे ना चंद्रकांत जाधव आणि रणजित भोसले मला भेटायला